नमस्कार. एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादीची यादी नेमकी कधी जाहीर होणार, राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याची प्रचंड उत्सुकता होती आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीचं सविस्तर विश्लेषण तर आपण बघणारच आहोत. मात्र यामध्येही जी सोलापूर जिल्ह्यामधील प्रामुख्याने जो मतदारसंघ हॉटस्पॉट आहे, ज्याच्याविषयीचा सस्पेन्स प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताणलेला गेलेला आहे, तो माढा विधानसभेचा मतदारसंघ या पहिल्या यादीमध्ये मात्र त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही. आणि हा माढा नेमका का मागे राहिला असेल? माढ्याच्या बरोबरच पंढरपूर मंगळवेढा सुद्धा मागे आहे. ज्या ठिकाणचा उमेदवार लोकसभेतच ठरला होता, अशा माळशिरसच्या उत्तम जानकरांची जागा ती सुद्धा पहिल्या यादीमध्ये जाहीर झाली नाही. पहिल्यांदा आपण माढ्याचा त्या ठिकाणी विचार करूया. माढ्याचा सस्पेन्स कायम आहे, कारण माढ्यामध्ये एकीकडे आपण बघितलं तर महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी उमेदवाराची शोधाशोध करावी लागते, कारण बबनदादांनी त्या ठिकाणी महायुतीकडून आपण उमेदवार लढणारच नाही, एकतर तुतारी किंवा अपक्ष अशी भूमिका घेतलेली आहे. हा बबनदादा त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे असतील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील असतील, किंवा सध्याचे भाजपाचे आमदार असणारे विधान परिषदेचे रणजितसिंह मोहिते पाटील किंवा त्यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतले हे असतील, असे एकावरच एक चेहरे हे शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीसाठी लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र तरीही माढ्याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. माढ्यातून नेमकं तुतारीकडून कोण असणार हे पहिल्या यादीमध्येही त्या ठिकाणी जाहीर झालेलं नाही. अभिजित पाटील असतील, ते मुंबईमध्ये त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत कार्यकर्त्यांना घेऊन. रणजित शिंदेनी जरी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, एक शरद पवारांच्याकडून दाखल केला असला तरी सुद्धा आमदार बबनदादा शिंदे हे मुंबईमध्येच त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. तर रणजितसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे सगळे माणसं असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार मात्र पहिल्या यादीमध्ये जाहीर झाले नाही. कारण शरद पवार असतील किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, माढ्याची जागा ही राष्ट्रवादीचा अनेक वर्षाचा बालेकिल्ला आहे. बबनदादांनी तिथून 30 वर्ष नेतृत्व केलेलं आहे. गेल्या 2-3 टर्मला बबनदादा हे राष्ट्रवादीकडूनच त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं हक्काचा असणारा बालेकिल्ला हा राष्ट्रवादीला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडेच त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि म्हणून कुठलीही रिस्क घ्यायला राष्ट्रवादी तयार नाही. त्या ठिकाणी आज जर पहिल्या यादीमध्ये एखाद्या उमेदवाराचं नाव जर जाहीर झालं असतं तर साहजिक आहे बंडखोरीसाठी त्या ठिकाणी वेळ मिळाला असता आणि महायुतीच्या गळाला एखादा चांगला तगडा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी लागू शकला असता आणि कदाचित त्यासाठी पहिल्या यादीमध्ये त्या ठिकाणी नाव टाळलं गेलेलं असावं. दुसराही प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो की माढ्यामध्ये असणारे अनेक जण इच्छुक आहेत. संजय कोकाटे आहेत, घाटणेकर आहेत, त्याचबरोबर मिनल साठे आहेत, अभिजित पाटील आहेत. हे जे घाटणेकर असतील, संजय कोकाटे असतील, मिनल साठे असतील, हे खूप मोठं जरी उग्र मूल्य त्यांचं नसलं तरी यांची छोटी छोटी पॉकेट आहेत आणि त्यांचा बबन शिंदेच्या त्यांच्या चिरंजीवांच्या उमेदवारीला विरोध होता आणि त्यामुळं ह्या सगळ्यांना विश्वासात घेत एकत्रित त्या ठिकाणी काय तोडगा निघतोय का यावरती सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून त्या ठिकाणी प्रयत्न सुरू असू शकतात. मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातलं राजकीय वैर आहे आणि त्यामुळं हे वैर कुठेतरी कमी होतंय का? 2 दिवसापूर्वी बबनदादांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की आपण मोहिते पाटलांशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा तयार असणार आहे आणि त्यामुळं हे वैर कुठेतरी कमी करून पुन्हा विरोधामध्ये एखादा सक्षम पर्याय किंवा अपक्ष एखादा चांगला उमेदवार त्या ठिकाणी बंडखोरी करून पडू नये यासाठी कदाचित राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी खूप खबरदारी घेत माढ्याचा जो निर्णय आहे तो माढ्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये माढ्याचा समावेश नाही. दुसऱ्या यादीमध्ये कदाचित माढ्याचा जो आहे तो माढ्याचा समावेश त्या ठिकाणी होऊ शकतो. रणजित शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र आपण शरद पवारांच्या तुतारेकडूनच लढण्यासाठी इच्छुक आहोत आणि त्यासाठी अर्ज भरलाय असं सांगितलं. बबनदादा शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. अभिजित पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन 2-3 दिवस झालं मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील ही मंडळी सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या त्या ठिकाणी पडद्याआडून हालचाली त्या ठिकाणी करत आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती आहे की अजूनही जागा वाटप जे आहे ते पूर्णपणानं त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं संपलेलं नाही. काँग्रेसच्या मिनलसाठी इच्छुक आहेत, त्यांची समजूत कशा पद्धतीने निघते आहे या सगळ्या शक्यतांचा विचार जो आहे तो कदाचित शरद पवार असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतायत आणि त्यामुळं माढ्याचा सस्पेन्स मात्र
पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सुद्धा काही वेळापूर्वी त्या ठिकाणी संपलेला नाही. नेमका माड्याचा सस्पेन्स कधी संपतो, राजकीय वैर संपून सगळे इच्छुक उमेदवार आहेत ते एकत्रितपणाने सामोरे जातात का याच्यामधील एखादा त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी अपक्ष उभा राहतो आणि माड्याची लढाई दुरंगी तिरंगी तुतारीने करून नेमकं कोण असणार, काही दिवस मात्र आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. मात्र इच्छुकांची धाकधूक ही वाढलेली आहे. पहिल्या यादीमध्ये नाव नाही आणि त्यामुळं माढ्यात पवारांचा पठ्ठ्या कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार यावरती समोरून महायुतीचा उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे महायुतीचा सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी लांबणीवर गेला. बघूयात काय होतंय. अशाच विश्लेषणासाठी एबी मराठीला तुम्ही फॉलो करा. आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल नक्की पहा. तुमच्या काही सूचना असतील मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून पुढे निवडणूक कव्हर होईपर्यंत अगदी तटस्थपणानं एबी मराठीवरती ही सगळी विश्लेषणं मी तुमच्यासाठी घेऊन येतोय.